नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या अपडेट पाहणार आहोत। एक म्हणजे अंशकालीन शिक्षक आणि दुसरं म्हणजे सेकंड फेज शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे त्या संदर्भातली अपडेट पाहणार आहोत। त्यातील ही पहिली अपडेट आहे जी की स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये म्हणजेच 6वी ते 8वीचे जे वर्ग आहेत त्यांच्यामध्ये अंशकालीन जी नियुक्ती करायची आहे त्यासाठीचे जे सुधारित निकष आहेत त्या संदर्भातला हा GR आहे। यामध्ये जे त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जे मूलभूत शिक्षणाचा अधिकार आहे त्या अंतर्गत 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना कला, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण देणं हे कंपल्सरी आहे। आणि या संदर्भातला GR याआधी देखील प्रसिद्ध करण्यात आला होता। आणि त्या संदर्भाने जी शैक्षणिक अर्हता आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल कला शिक्षक म्हणून नियुक्ती होण्यासाठी त्यांचं आर्ट मध्ये एज्युकेशन असलं पाहिजे, अशाप्रमाणे त्यांची शैक्षणिक अर्हता ही निश्चित करण्यात आली होती। यामध्ये जी काही शिक्षक पदभरती आहेत त्यामध्ये रिट याचिका आणि इतर काही याचिकांच्या अनुषंगाने यामध्ये केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून कंत्राटी तत्वावरती नियुक्ती करण्याचं धोरण अंमलात आणलं गेलं। आणि त्यानंतर 2014 मध्ये अंशकालीन शिक्षक याच्या ऐवजी निदेशकाऐवजी अतिथी निदेशक हा प्लॅन त्यांनी मंजूर केला। आणि पुन्हा 2016 मध्ये 100 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या उच्च प्राथमिक म्हणजे 6वी ते 8वी मध्ये 3 शाळांना एक अतिथी निर्देशक नियुक्त शाळा व्यवस्थापन समितीच्या स्तरावर करण्याची मंजुरी देण्यात आली। आता हा प्रकार असा असतो की त्या शिक्षकाला एका शाळेतून दुसऱ्या शाळेत शिकवण्यासाठी म्हणजे असे 2 ते 3 शाळांमध्ये एकाच शिक्षकाला जावं लागतं। आणि 2017 मध्ये पुन्हा 100 तासिका या तत्वावरती त्यांना मानधन देण्यात येईल, परंतु त्यांना एकापेक्षा जास्त शाळांवरती हे काम करावं लागतं। आणि मग पुन्हा 2017चा हा जो नवीन शासन निर्णय आहे याला पुन्हा आव्हान दिलं की जे कंत्राटी तत्वावरती शिक्षक काम करत होते त्यांच्या ऐवजी दुसरे कंत्राटी शिक्षक अंशकालीन म्हणून त्या ठिकाणी नियुक्त करणार येणार नाहीत असं चॅलेंज करण्यात आलं। आणि चॅलेंज केल्याच्या नंतर पुन्हा पहिल्यासारखी जशी परिस्थिती होती रिट याचिका दाखल केल्यानंतर तशीच परिस्थिती कायम ठेवण्यात आली। आणि त्यानंतर 2020 मध्ये एक निर्णय देण्यात आला ह्या दोन्ही याचिकांच्या अनुषंगाने, एक पहिली याचिका आणि एक दुसरी की कंत्राटी तत्वावरती जे ऑलरेडी काम करतात त्यांच्या ऐवजी दुसऱ्या शिक्षकांना त्या ठिकाणी घेऊ नये अशा ह्या दोन्ही याचिकांचा एकत्रित निकाल 2020 रोजी लावला। आणि तेव्हा ही स्पष्टता सांगण्यात आली की माननीय उच्च न्यायालयाच्या वरील आदेशाप्रमाणे ही बाब स्पष्ट केली की संवर्ग जरी कायम ठेवला तरी त्या पदावर काम करणारी व्यक्ती ही कायम होत नाही, कारण ती कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेली होती। आणि त्यानंतर 2020 मध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि त्यामध्ये सांगण्यात आलं की अंशकालीन जे निदेशक आहे हे समग्र शिक्षा योजनेच्या अंतर्गत ते कायम संवर्ग हे पद असं कन्सिडर करण्यात यावं आणि त्यांना 7,000 प्रति महिना असं मानधन देऊन त्यांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समिती या स्तरावरती करण्यात यावी। आणि यामध्ये ज्यांना अनुभव आहे किंवा जास्त शिक्षण झालेलं आहे अशांना जास्तीत जास्त गुण देऊन यामध्ये देखील त्यांनी टक्केवारी काढून ज्यांना जास्त गुण आहे त्यानुसार यांची निवड करण्यात यावी। आणि पुन्हा अतिथी निदेशक हे पद कार्यरत राहणार नाही असं सांगण्यात आलं। आणि त्यानंतर पुन्हा जे अंशकालीन प्रकार होता तर तो सुरू झाला, परंतु यामध्ये 2024 मध्ये असा निर्णय घेण्यात आला की 7 ऐवजी या ठिकाणी त्यांचं मानधन वाढवून देऊन ते अंशकालीन पद पुन्हा भरण्यात यावं। परंतु काही ठिकाणी अर्धवेळ किंवा कमी वेळापुरत्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी तासिका तत्व याप्रमाणे हे शिक्षक काम करतील। आणि त्यानंतर काही निकष यामध्ये शासन निर्णयामध्ये ठेवण्यात आले की जे पदाला अंशकालीन निदेशक असे पदनाम हे देण्यात यावं। पुन्हा 6वी ते 8वीचे जे किमान 100 विद्यार्थ्यांच्या मागे अंशकालीन हे पद बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क जो नियम आहे त्यानुसार हे मंजूर करण्यात यावं। 30 सप्टेंबरच्या दिनांकास शाळेत शिकत असलेल्या
आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे कायम करण्यात यावं, म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या मोजताना 30 सप्टेंबर ही दिनांक ग्राह्य धरण्यात यावी. हे जे शिक्षक आहेत यांचं वय 58 या वर्षांपर्यंत कार्यरत राहील. 5 नंबरच्या मुद्द्यात दिलेला आहे की अंशकालीन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण झाल्यानंतर यापूर्वी कार्यरत जे असलेली पदे आहेत अंशकालीन, ती केंद्र सरकारच्या एका पॅनलवरती काम करतील आणि दरवर्षी संच मान्यतेनंतर आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे पदाची निश्चिती झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या पदावरती अंशकालीन निदेशकांच्या पॅनलमधून कला, क्रीडा, कार्यानुभव या विषयांसाठी निदेशक उपलब्ध करून देण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्याच्या 100 पटसंख्येमागे एक शिक्षक याप्रमाणे पद निश्चित करण्यात येईल. त्याचप्रमाणे 2025 आणि 26 या शैक्षणिक वर्षासाठी अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीसंदर्भात 2025 आणि 24 यामध्ये कार्यरत असणाऱ्या अंशकालीन निदेशकांच्या शाळेची पटसंख्या 2025-26 मध्ये 100 किंवा 100पेक्षा जर जास्त राहिल्यास अशा अंशकालीन निदेशकांना 2025-26 मध्ये पुनर्नियुक्ती देण्यात यावी. म्हणजे पुन्हा त्यांना, जरी ते कंत्राटी असतील तरी त्यांना पुन्हा नियुक्ती देण्यात येईल आणि 2025-26 मध्ये अजून अंशकालीन निदेशकांची आवश्यकता असेल तर ती नियुक्ती तासिका तत्वानुसार करण्यात येईल आणि ती पण 15 जून पूर्वी करण्यात यावी. आणि कमीत कमी वयोमर्यादा ही 18 वर्ष राहील, जास्तीत जास्त 58 वर्ष. अंशकालीन कला शिक्षकांना, कला शिक्षक पदावर जे उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण व 2 वर्षीय कला शिक्षकाची पदवी, आर्ट मास्टर प्रमाणपत्र धारण केलेले किंवा HSC कला शिक्षकांची पदवीधारक पदवी किंवा कला शिक्षकांची म्हणजेच ATD डीप A.Ed धारक किंवा ATD + BFO 12वी + कला शिक्षक अशी त्यांची शैक्षणिक अर्हता देण्यात आलेली आहे. आणि शारीरिक शिक्षणासाठी BPEd किंवा समकक्ष कोर्स. आणि कार्यानुभव शिक्षणासाठी कोणत्याही शाखेची एकतर ग्रॅज्युएशन असावं, हस्तकला, कार्यानुभव 6 महिन्यांचा अभ्यासक्रम प्रमाणपत्र धारक असावा. त्यानंतर यामध्ये खाली फॉर्म दिला आहे. बाकीची शाळांना ज्यांना ॲप्लिकेशन करायचं आहे त्यांनी अशा प्रकारचा भरतीबाबतचा फॉर्म खाली फिलअप करण्यासाठी दिलेला आहे. हे विषय शाळेवरती कंपल्सरी तर असतात, परंतु पाठीमागच्या अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं होतं की ह्या विषय सक्तीचा शिक्षण जो कायदा आहे त्यामुळे ते पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येतील. परंतु अजूनपर्यंत काही, आता जसं BPEdचे होते 2017 मध्ये कमी प्रमाणात जागा होत्या, परंतु असे शिक्षक भरण्यात आले होते. त्यामुळे टेट 3 आता जी झालेली आहेत त्यानंतर पवित्र पोर्टलवरती जर या जागा भरण्यात येणार असतील तर तशी सूचना यामध्ये प्रसिद्ध करण्यात येईल जेव्हा त्यांची ॲडव्हर्टाइज निघेल. कारण अजूनही आता जरी टेट 3 झालेली असली तरीसुद्धा त्याचा रिझल्ट लागणे, त्यानंतर पूर्ण प्रोसिजरमध्ये शिक्षक भरतीच्या भरपूर वेळ निघून जातो. त्यामध्ये जेव्हा जाहिरात येईल, आता जे आपली एक्झाम होते त्या एक्झामच्या नंतर जेव्हा जाहिरात येते त्या जाहिरात आणि एक्झाममध्ये बऱ्यापैकी अंतर असतं. त्यामुळे आता ते तेव्हाच समजेल की याच्या जागा किती येतात नेमक्या. त्यानंतर आपला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टेट 2022 दुसऱ्या टेटच्या आधारे जे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा होता त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये किंवा आता विथ इंटरव्ह्यू किंवा विदाऊट इंटरव्ह्यू कोणताही इंटरव्ह्यू असला तरी जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्समध्ये नेमकं कोणत्या डेट तुम्ही विचारात घ्यायच्या आहेत. आता जेव्हा तुमचं एज्युकेशनल आणि प्रोफेशनल, एज्युकेशनल म्हणजे तुमचं 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि प्रोफेशनल म्हणजे D.Ed, B.Ed, M.Ed हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला 12 फेब्रुवारी 2023 पर्यंत
व्हॅलिड असा म्हणजे 23पर्यंतच्या तारखेपर्यंत तुमच्याकडे असायला पाहिजेत. 12 फेब्रुवारी 2023 याच्यावरती अगदी 12 फेब्रुवारी 2023 ही जरी तारीख असेल तरी पण ती चालते, परंतु त्या तारखेपर्यंतचं असावं लागतं. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे TET किंवा CTET म्हणजेच पात्रता परीक्षा. TET तर त्या दरम्यान झाली नव्हती, ती बऱ्यापैकी म्हणजे तेव्हा TET झाली नव्हती. त्यानंतर ही जेव्हा टेट 3 सुरू झाली त्याआधी TET घेण्यात आली, परंतु मध्यंतरी बरीच वर्ष TET देखील झाली नव्हती. मग आता TET झाली नव्हती त्यामुळे त्याचा विषय येत नाही, परंतु CTET तुमच्याकडे 3 मार्च 2023ला रिझल्ट लागला होता. म्हणजे डिसेंबर 2022च्या विद्यार्थ्यांना यामध्ये संधी दिली होती आणि म्हणून त्यांचा रिझल्ट 3 मार्च 2023ला लागल्यामुळे ही डेट 3 मार्च 2023 अशी तुम्ही कन्सिडर करा. म्हणजे तुमचा CTETचा रिझल्ट तुम्हाला 3 मार्च 2023 पूर्वीचा असावा. एज्युकेशनल प्रोफेशनल डॉक्युमेंट्समध्ये 12 फेब्रुवारी 2023 पूर्वीचे डॉक्युमेंट्स असावे. त्यानंतर जे अदर डॉक्युमेंट्स असतात, अदरमध्ये काय येतं तर तुमचं सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण. या आरक्षण किंवा तुम्हाला अजून एक कंपल्सरी होतं ते म्हणजे नॅशनॅलिटी डोमेसाईल होतं. तर जे डोमेसाईल आहे ते तुमच्याकडे कंपल्सरी असावं. त्याची डेट किंवा तुमचे कास्ट सर्टिफिकेट आहे ते कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे 30 सप्टेंबर 2023 पूर्वीचे किंवा त्या दिवसाला व्हॅलिड असणारे आवश्यक आहे. आता काही सर्टिफिकेट असे आहेत की जे त्या पर्टिक्युलर आर्थिक वर्षाचे असावे लागतात. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे एज. तुमचं एज शिक्षक भरतीचा पहिला टप्पा असो, दुसरा टप्पा असो किंवा रिक्त, अपात्र, गैरहजर कोणत्याही जागा असो, यापुढे कोणतेही राऊंड लागू द्यात, तुमचं वय हे 16 ऑक्टोबर 2023 हेच कन्सिडर होणार आहे. त्या दिवसापर्यंत जसं की फॉर एक्झाम्पल आता शिक्षक भरतीसाठी तुमच्या याच्यानुसार कास्टनुसार तुम्हाला 38 वर्ष असावे लागतील, तर तुमचं ह्या 16 ऑक्टोबरपर्यंत 38 वर्ष त्याच दिवसापर्यंत. आता त्याच्यानंतर तुमचं एज निघून गेलेलं असलं तरी फरक पडत नाही. म्हणजे तुम्हाला एज कॅल्क्युलेट करताना 16 ऑक्टोबर 2023 हेच पकडलं जाणार आहे. त्यानंतर दुसरा खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे SCBC आणि जे OBC आरक्षण आहे ते. SCBCमध्ये ज्यांना आता SCBC हे कोणाला दिले तर ते मराठा समाजाला दिलेलं आहे. मराठा समाजाचं आरक्षण नंतर आल्यामुळे शिक्षक भरतीसाठी टेटच्या एक्झामचे फॉर्म निघून गेले होते, सेल्फ सर्टिफाईड निघून गेलेलं होतं. त्यामुळे आता SCBC हे आरक्षण नंतर आल्यामुळे त्यांनी हे जे अदर डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये याचा समावेश होतो. यासाठी आपल्याला 30 सप्टेंबर 2023 ही तारीख दिली होती, परंतु हे आरक्षण नंतर आल्यामुळे SCBCवाल्यांना 20 मार्च 2025 पर्यंतची मुदत यामध्ये होती. आता 20 मार्च 2025 ही का तर सेल्फ सर्टिफाईड करायची तारीख 20 मार्च होती. आता यामध्ये जर डेट वाढवून दिली असेल तर तुम्ही ती कन्सिडर करताना सेल्फ सर्टिफाईड करण्याची अंतिम मुदत कोणती होती ती तारीख बघा आणि ती तारीख तुमची SCBC ह्या सर्टिफिकेटची असावी, हा हेतू आहे. त्यानंतर जे OBC समाज आहे, OBC कास्ट आहे, या OBC कास्टमध्ये आता हे विद्यार्थीच मुळात तेच आहेत जे EWSमध्ये होते. EWSमधनं तेच विद्यार्थी काही ज्यांची कुणबी नोंद सापडली आहेत ते OBCमध्ये गेलेत आणि ज्यांना मराठा समाज आहेत ते SCBCमध्ये गेलेले आहेत. जे ऑलरेडी EWS नावाने त्यांनी फॉर्म भरला होता आणि त्यानुसार त्यांनी आरक्षण घेतलं होतं तेच विद्यार्थी एक तर SCBCमध्ये गेलेत किंवा OBCमध्ये गेलेत, परंतु ते जाण्यासाठी त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट पण असावं लागतं. आता ते डॉक्युमेंट त्यांनी एका याच्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही ते सूट देण्यात आलेली आहे की ते सेल्फ सर्टिफाय करोस्तोपर्यंतच्या तारखेपर्यंतच्या मुदतीत असायला पाहिजे. आता सेल्फ सर्टिफाईड 20 मार्च होतं म्हणून या ठिकाणी 20 मार्च लिहिलेलं आहे. तोपर्यंतचे ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे असं त्यामध्ये सांगण्यात आलं होतं. आता शिक्षक भरतीची प्रोसिजर चालू असताना मध्येच ह्या सगळ्या आरक्षणाचा मुद्दा समोर आला आणि म्हणून ह्या 2 आरक्षणांवरती थोडासा वेगळा परिणाम झाला. परंतु आता TET किंवा CTETचा एक नवीन नियम जो समोर आलेला आहे तो म्हणजे जर तुम्हाला कास्टमधनं
किंवा ओपन कास्टमधलं सोडलं तरी जर तुम्हाला ओपनमधनं तुमचं सिलेक्शन होणार असेल तर तुम्हाला TT किंवा CTTमध्ये तर 60% कंपल्सरी आहे, म्हणजे 90 मार्क्स. मग जर तुम्हाला 90 मार्क्स म्हणजेच 60% कंपल्सरी असेल तर तुम्ही ओपनमधनं सिलेक्शन होतं, आणि नसेल तर तुम्हाला 55% असेल तर तुमच्याकडे कोणतंही कास्ट सर्टिफिकेट. मुळातच TT किंवा CTTमध्ये कुठल्याही कास्टमधनं जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 55% मार्क्स अपेक्षित आहे, म्हणजेच 82 मार्क्स TT किंवा CTTमध्ये तुम्ही पात्र असता, आणि ओपनसाठी 90 मार्क्स म्हणजेच 60% मार्क्सला तुम्ही पात्र असता. परंतु आता या ठिकाणी काय झालेलं आहे की SCBC आरक्षण आणि EWS आरक्षण हे दोन आरक्षणं, एक आरक्षण आलं दुसरं गेलं, दुसरं आलं पहिलं गेलं, पहिलं आलं दुसरं गेलं, असं झाल्यामुळे विद्यार्थ्यांना विनाकारण हे डॉक्युमेंट्सची गोष्ट वाढलेली आहे. आणि हे भरतीच्या प्रोसिजरमध्ये असताना या गोष्टी घडल्या, त्यामुळे नंतर एडिटचा टॅब देखील उपलब्ध करून दिला होता, आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना किंवा EWSमधून ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांना SCBC आणि OBC हे दोन ऑप्शन ओपन करून दिले होते की ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांनी OBCमध्ये फॉर्म भरा, आणि ज्यांचा मराठा आहात तुम्ही तर तुम्ही SCBCमध्ये फॉर्म भरा. आणि जर तुम्ही हे फॉर्म त्याच्यामध्ये चेंजेस केले नाही आणि तुमची कास्ट समजा मराठा असेल किंवा कुणबी असेल आणि तुम्ही EWSमध्येच राहिलात तर तुम्हाला नंतर ओपनमधनं कन्सिडर केलं जाईल. आता यामध्ये जेव्हा आपण एज्युकेशनल डॉक्युमेंट्स पाहतो किंवा प्रोफेशनल डॉक्युमेंट्स पाहतो त्यामध्ये कुठलेही आरक्षण घेतलेलं नसतं, त्यामुळे त्यांची डेट ही फिक्स आहे की त्यांची 12 फेब्रुवारीपर्यंतचं असावं. त्यानंतर बाकीचे जे अदर डॉक्युमेंट्स आहेत त्याही त्यांच्या प्रवर्ग हे आधीच निश्चित झालेले होते, त्यामुळे 30 सप्टेंबर ही त्यांची डेट फिक्स आहे. तुमचा एजचा क्रायटेरिया 16 ऑक्टोबरपर्यंत पकडणार आहेत, तेही डेट फिक्स आहे. प्रॉब्लेम फक्त या ठिकाणी झाला आहे की जे TT आणि CTTमध्ये कास्टमधनं जे विद्यार्थी पास आहेत, जे SCBC, OBC आणि EWS ह्या 3 प्रवर्गात मोडतात. कारण आता SCBC आलं, EWS गेलं, EWS आलं, SCBC गेलं, हे बदल होत गेले. त्यामुळे आता समजा तुम्हाला याआधी तुम्ही TTचा किंवा CTTचा, TTचा तर नाही कारण की ते महाराष्ट्राचंच होतं, परंतु CTTमध्ये जर तुम्ही याआधी कुठल्याही एका कास्टमधनं पास असाल तर तुम्हाला 5%ची सूट मिळते. परंतु या ठिकाणी समजा तुम्ही याआधी एखाद्या कास्टमधनं CTTचा 55% क्रायटेरिया पूर्ण करत असेल मार्क्सचा तर तुम्हाला त्याचं कास्ट सर्टिफिकेट असावं लागतं. परंतु असा कुठलाही शासन निर्णय नाही की त्यांचं कास्ट सर्टिफिकेट असावं लागतं. फरक फक्त एवढाच आहे की तुम्ही त्या वर्षी जर एक्झाम दिलेली आहे, तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे तर त्या वर्षीचं, कारण की त्यामध्ये तुम्हाला 5%ची सूट आहे म्हणून ते त्या आर्थिक वर्षाचं सर्टिफिकेट असावं लागतं. असा शासन निर्णय तर नाही, परंतु तो एक कॉमन सेन्स असू शकतो, परंतु यामध्ये देखील बदल होऊ शकतो. कारण अजून एक गोष्ट या ठिकाणी आहे की समजा तुम्ही पकडून चला 2021ला तुम्ही EWSमधनं होतात आणि 2022ला तुम्ही SCBCमध्ये आलात. एक्झाम्पल म्हणून वर्ष सांगितलेलं आहे, हे वर्ष तसे नाही आहेत. EWSमधनं 2021ला होतात, 2022ला SCBCमध्ये आलात आणि पुन्हा 2023ला EWSमध्ये गेलात. मग तुम्ही CTTचं, आता हे तर केंद्र सरकारमध्ये केंद्राच्या लिस्टमध्ये EWS येतं, परंतु त्या काही वर्षानंतर तो ऑप्शनसुद्धा बंद झाला होता. त्यामध्ये 3च ऑप्शन येतात, SC, ST आणि OBC, किंवा मग डायरेक्ट ओपनमधनं फॉर्म भरणं. आता हे दोन्ही आरक्षणं जर याच्यामध्ये नसतील तर काही विद्यार्थ्यांकडे तेव्हा म्हणजेच 55% क्रायटेरिया पूर्ण करणारं सर्टिफिकेट आहे, परंतु त्याच्यावरती फेल असं लिहिलेलं असतं. नाहीतर मग ज्या कास्टमधनं तुम्ही फॉर्म भरला ते कास्ट सर्टिफिकेट मात्र तेव्हा असावं लागतं. परंतु यामध्ये पुन्हा दुसरी गोष्ट अशी आहे की समजा आता हे OBCचे विद्यार्थी आहे ज्यांची कुणबी नोंद ही आत्ता नंतर भेटलेली आहे. आता कुणबी नोंद ही नंतर भेटल्यामुळे CTTची एक्झाम तर आधीच झाली होती, मग ते आधी झालेल्या एक्झाममध्ये हे विद्यार्थी OBC म्हणून फॉर्म भरलाच नसणार त्या विद्यार्थ्यांनी. त्यामुळे जेव्हा आता नंतर जर ते OBCमधनं त्यांचं कास्टनुसार ते जर 55%चा क्रायटेरिया क्रॅक करतात तर याचा अर्थ म्हणजे त्यांच्याकडे आधी सर्टिफिकेट नव्हतं, परंतु त्यांच्याकडे नंतर सर्टिफिकेट आलं, म्हणजे आधी नव्हतं नंतर सर्टिफिकेट आलं. मग ह्या मुलांना
फक्त नंतरचंच सर्टिफिकेट द्यावं लागेल असं होईल ते. आणि जे EWSचे विद्यार्थी होते त्या EWSच्या विद्यार्थ्यांना म्हणजे आधी एक तर ते कास्टमधनं ज्या वर्षी पास झाले त्या वर्षीचं त्यांना एक कोणतं तरी कास्ट सर्टिफिकेट म्हणजे EWS असेल किंवा SCBC असेल त्यांना ते सर्टिफिकेट द्यावं लागेल. आणि त्यांनी नंतर प्रवर्ग बदलावा लागला त्यांना, जे महाराष्ट्र शासनाने GR काढून सांगितलं की तुम्ही जर मराठा असाल तर SCBC आरक्षण घ्या आणि तेव्हा तुमच्याकडे SCBCचं सर्टिफिकेट असावं लागतं. म्हणजे यांना तेव्हाही एक तर EWS किंवा SCBC सर्टिफिकेट असावं लागणार आणि नंतर जेव्हा सेल्फ सर्टिफाईड केलं तेव्हा SCBC हे तुम्हाला कंपल्सरी सर्टिफिकेट असावं लागणार. मग आता ह्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा न्याय झाला आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी कुठलंच आरक्षण नव्हतं परंतु त्यांची कुणबी नोंद ही नंतर सापडली आणि मग त्यांना नंतर प्रवर्ग बदलण्याची संधी दिली, तेव्हा या ठिकाणी त्यांनी OBC केलं. म्हणजे आधी त्यांच्याकडे कुठलंच सर्टिफिकेट नव्हतं आणि नंतर त्यांच्याकडे सर्टिफिकेट आलं. म्हणजे असं या विद्यार्थ्यांमध्येच समानता असणार नाही, कारण की यांना दोन्ही ठिकाणी अपडेट राहावं लागलं आणि यांना फक्त पुढे जाऊन संधी भेटली, असा हा प्रकार होऊ शकतो. आणि त्यामुळे यामध्ये भरपूर कन्फ्युजन होऊ शकतं. त्यापेक्षा तुम्ही सरळ फक्त एवढंच लक्षात ठेवा सध्या तरी, कारण कन्फ्युजनसाठी भरपूर गोष्टी आहेत. एक तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हे कुठेच सांगितलं नाही की ज्या वर्षी तुम्ही ती एक्झाम पास झालात त्या वर्षीचं डॉक्युमेंट असू द्या, हेही कुठे सांगितलेलं नाही. त्यांनी सांगताना अदर डॉक्युमेंट्ससाठी एक डेट दिलेली आहे 30 सप्टेंबर, तोपर्यंतचे असावेत असं सांगितलं. आणि नंतर SCBC किंवा OBC 20 मार्चपर्यंतचं चालेल, कारण तेव्हा ते सेल्फ सर्टिफिकेशन करण्यात आलं होतं. त्यामुळे आता ही गोष्ट तुम्ही इतक्या कन्फ्युजनमध्ये जाण्यापेक्षा एक सरळ लक्षात ठेवा की तुमचे एज्युकेशनल आणि प्रोफेशनल डॉक्युमेंट्स 12 फेब्रुवारीपर्यंतचेच तुम्ही असू द्या. TET किंवा CTETचं 3 मार्च 2023चं असावं आणि प्लस ज्या वर्षी तुम्ही CTET किंवा TET पास झालात, ज्या वर्षी तुम्ही TET किंवा CTET पास झालात त्या वर्षी ज्या आरक्षणातून तुम्हाला लाभ घ्यायचा होता त्या आरक्षणाचं सर्टिफिकेट, मग ते EWS असू द्या किंवा SCBC असू द्या. आणि त्यानंतर मग बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते 30 सप्टेंबरचे आणि SCBC किंवा OBCचं तुम्ही नंतर काढलेलं डॉक्युमेंट चालेल असं त्यांनीच शुद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आलं होतं, म्हणून ते 20 मार्च 2025 ह्याच तारखा तुम्ही लक्षात ठेवा. फक्त CTETला प्लस एक डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही CTET पास झालात तेव्हाची तारीख. आता यामध्ये जे काही सेकंड म्हणजे टेट दुसरी आहे आणि त्यातला आता सेकंड फेज चालू आहे, यावरती कोणतेही पुढे म्हणजे टप्पे पडले किंवा आपण म्हणतो अपात्र गैरहजरचे जरी राऊंड लागले किंवा कोणतेही पदनंतर भरण्यात आली टेट 2वर, तरी क्रायटेरिया हाच राहणार आहे. यामध्ये डेटमध्ये तरी बदल होणार नाही. आता ह्या 2 डेटमध्ये झाला होता SCBC किंवा OBCचा, कारण ते आरक्षणच नंतर आलेली होती. त्यामुळे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.